कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील सरस्वती शिक्षण संस्था संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदे येथे अनुदत्त जनसेवा प्रतिष्ठान तर्फे रंगवेद निर्मित न ऐकलेली न पाहिलेली वारी मनाची या दिव्यांगांच्या कलाविष्कार कार्यक्रमाने उपस्थितांना जणू पंढरपूर वारीचा प्रवास घडून आणलाय। यावेळी दिव्यांग तरुणांनी त्यांनी न ऐकलेली आणि न पाहिलेली पंढरीची वारी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांना घडवून आणली। जर भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा ही प्रत्येकाच्या अंतर मनात असेल तर साक्षात देवही आत्मरूप होऊन दर्शन देतो, ही सर्वांनी अनुभूती घेतली। विठ्ठल विठ्ठल या नामाने पूर्ण शिक्षण संकुल भक्तिमय झाले होते। एकापेक्षा एक वास्तववादी अनुभव, अभंग, भजनासह कथन करताना दृष्टी नसूनही वारी मनाची दिव्यांग तरुणांनी पाहिली आणि चराचरात देव भरून आहे हे सांगून गेली। अंध अथवा शारीरिक व्यंग असूनही आपल्या जीवनावर निर्मात्याला दोष न देता विश्वासाने, मेहनतीने कोणत्याही व्यंगावरती मात केली तर जीवन आनंदमय जगता येतं, याची प्रचिती रंगमंचावरील कलाकारांनी घडवून आणली। या दिव्यांग कलाकारांचा संस्थाध्यक्ष विक्रांत आंबरे यांनी सत्कार करून कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले। कवी काय म्हणा यार, पाय कशा असतील रे विठ्ठल? काय असतील? अरे आमच्या गावचे बुवा काय म्हणतायत माहितीये का? काय? एक नाही व्यक्ती, अहो एक नाही व्यक्ती, एक नाही शक्ती, विठू माझा भक्ती ठाई ठाई विराजतो। साजवी सिंहाची धनुनिया, साजवी सिंहाची